नमस्कार, आपण सर्व शिवाय बालक मंदिर शाळेमध्ये आहोत. दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2024 रोजी शिवाय बालक मंदिरमध्ये शिशुवर्गापासून तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं विज्ञान, गणित आणि वैविध्यपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. आजचा प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे. आपण पाहताय की या ठिकाणी खूप छान असं प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. शिक्षकांनी तयार केलेली हस्तलिखित आहे आणि यामध्ये मुलांचा सहभाग, प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मदतीने हस्तलिखित तयार केले होते. इयत्ता 5वी ते 7वीचा एक गट होता आणि त्यानंतर 8वी 10वीचा गट होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली हस्तलिखिते आहेत. आपण बघू शकता इयत्ता 6वी प्रथम क्रमांक आलेला आहे. आंतरराष्ट्रीय हस्तलिखिते विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे, त्याचंही या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे गणित साहित्य प्रतिकृती इयत्ता 6वी ते 8वीचा गट आहे. त्यामध्ये पाड्यांचे आधुनिक घर मुलांनी बनवलेलं आहे. बघू, दाखवा का जरा. बघा, मुलांना सहज म्हणजे पाडा या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे. 3 एकी 3, त्यानंतर 4चा पाडा दिसतोय आपल्याला या ठिकाणी. बघा, 4चा पाडा. ओके, या ठिकाणी मॅथ्सचं मॉडेल तयार केलं आहे मुलींनी. 6वीच्या मुलींनी तयार केलं आहे. काय केलं बेटा, दाखव जरा. इथे स्क्वेअर आहे, इथे क्यूब आहे, इथं नंबर आहे. आपण असं केलं की इथे नंबर येतं इथे आणि त्याचा आन्सर येतो. किती आहे स्क्वेअर? स्क्वेअर 1 आहे, क्यूब पण 1 आहे आणि नंबर पण 1 आहे. ओके, अजून दाखव जरा. याचा क्यूब स्क्वेअर 4 आहे, क्यूब 8 आहे आणि नंबर 2 आहे. दिसत नाही व्यवस्थित, जरा बघ, जरा व्यवस्थित दाखवते. ओके, त्यानंतर पुढे बघू आपण घातांकांचे नियमचा तक्ता मुलींनी बनवलेला आहे. बोल बेटा. घातांकाची सांगा ना. एचा घातांक एम आहे गुणिले एचा घातांक एन आहे, तर बरोबर करून एचा घातांक एम एन आहे म्हणजे प्लसमध्ये झालेला आहे. तर 2चा घातांक 5 आहे गुणिले 2चा घातांक 3 आहे आणि 5ची आणि 3ची केली तर बरोबर करून 2चा घातांक 8 आहे म्हणजे. ओके, छान. त्यानंतर पाहूया आपण मॅथ्स पार्क बनवला आहे 7वी सेमीच्या विद्यार्थिनींनी. मॅथ्स पार्क, बोला. तर आम्ही ते मॅथ्स पार्क बनवलं आहे, ज्यामुळे की गणिताच्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट जे असतात त्या क्लिअर होऊ शकतात आणि मुलांना प्रॅक्टिकली सगळं समजू शकतं. थँक्यू. त्यानंतर पाहूया आपण संख्याचक्र इयत्ता 8वी अच्या मुलींनी तयार केलं आहे. संख्याचक्र, बोला. आमच्या प्रयोगाचं नाव आहे संख्याचक्र. ज्या मुलांना बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार येत नाही त्यांच्यासाठी आम्ही सोपा खेळ घेऊन आलो आहे. तर आता तुम्ही बघा, हे 3 आणि हे 5 यांचा अधिक केल्यावर किती येतं उत्तर? 8 येतं. छान. जे मुलांना सोप्या भाषेत मुलांना समजण्यासाठी हे मी केलेलं आहे. पोरं लवकर शिकतात. ओके, थँक्यू. पाहूया आता यांनी काय तयार केलेलं आहे या ग्रुपने. आमच्या प्रयोगाचं नाव आहे मॅथ शेप पार्क, म्हणजेच गणिती आकारांचे पार्क. तर यामध्ये आम्ही विविध शेपचे पार्क बनवला आहे. तर रेक्टँगल शेपचं स्विमिंग पूल आहे, ट्रायंगल शेपचा स्विंग आहे, परत रेक्टँगल शेपचा चेअर पण आहे, हेक्सेगॉन शेपचा ट्रॅम्पोलिन आहे, सेमी सर्क्युलर शेपचा मंकी बार आहे, सर्कल शेपचा राऊंड बाउंड आहे आणि स्क्वेअर शेपचा रोप क्लाइम्बिंग आहे. तर आम्ही हा प्रयोग यासाठी बनवला आहे की जे विद्यार्थी अभ्यासात कमी असतात, ज्यांना हे गणिताचे खेळातून ते शिकतील. त्यांनी समजत नाही, तर त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग आहे. ओके, बघूया आपण गणित प्रतिकृती इयत्ता 9वी ते 10वी चे विद्यार्थिनी. बोला, सांगा तुमचं. बोला. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे गणिताचे बीजगणिताचे सूत्रे. यात
ए मायनस जेडचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab ए प्लस बी स्क्वेअर ए मायनस बी स्क्वेअर 2 ए क्यूब ए स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ओके, थोडं ते दिसत नाही उसने झालं पाहिजे ते जरा बरोबर ते आलं पाहिजे. बीजगणितातली सूत्रे 10वी बच्या डिझाईन केलेला प्रोजेक्ट आहे. बोला. आम्ही सादर करत आहोत अल्जेब्रिक फॉर्म्युला. या युगात विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप कठीण जात आहे, त्यामुळे आम्ही हा सादर करत आहोत. आम्ही समोरासमोर इथं एका साईडला प्रश्न लावले आहेत फॉर्म्युला आणि त्याच्यासमोर आम्ही त्याचे सोल्युशन लावले आहेत, बघू शकतो. सांग जरा एखादा फॉर्म्युला. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. असे आम्ही काही प्रकारचे फॉर्म्युले लावले आहेत, बघू शकतो. ओके, छान.